नमस्कार मित्रांनो, वेळ कधीच सारखा राहत नाही। याचा अर्थ असा की जर आज अंधार असेल तर उद्याचा सूर्य उगवणार हे निश्चित आहे। 12 एप्रिलपासून कालचक्राचे चाक आपली दिशा बदलणार आहे। येथे एक ग्रह म्हणजे शनी, जो आतापर्यंत सुप्त अवस्थेत होता तो आता जागृत होणार आहे, म्हणजेच उद्य अवस्थेत येणार आहे। आतापर्यंत सूर्य आणि शनी यांची युती वृश्चिक राशीच्या पंचभावात होती। आता एक असा काळ सुरू होणार आहे जिथे ईश्वराची कृपा आपल्या जीवनात हस्तक्षेप करेल आणि शनी उद्य होऊन आपल्या काही महत्त्वाच्या कामांना पूर्णत्व मिळणार आहे। कोणती ती कामे आहेत जी आता गती पकडतील, जागृत होतील आणि ही उद्य अवस्था नेमकी काय आहे हे समजून घ्या। आतापर्यंत सूर्य आणि शनी एकत्र होते। सूर्य ही प्रचंड शक्ती आहे जी संपूर्ण जगाला प्रकाशित करते। त्या ठिकाणी शनी हा सूर्याच्या तुलनेत लहान ग्रह आहे। जेव्हा हे दोन्ही ग्रह एकाच कक्षेत येतात तेव्हा सूर्याच्या प्रखर तेजामुळे शनी झाकला जातो, म्हणजेच शनी अस्त अवस्थेत जातो। परंतु 12 एप्रिलला सूर्य 27 अंशांवर आणि शनी 12 अंशांवर पोहोचतो, ज्यामुळे त्यांची युती तुटते। त्यामुळे शनी आता सूर्याच्या किरणांपासून मुक्त होऊन स्वतःची ऊर्जा प्रकट करू शकतो। शनी ज्या भावात आहे, ज्या भावाचा स्वामी आहे आणि जिथे त्याची दृष्टी आहे त्या सर्व ठिकाणी त्याचा प्रभाव आता अधिक चांगल्या प्रकारे जाणवेल। पंचम भाव हा आपल्या निर्णयांचा भाव आहे। त्यामुळे शनीच्या जागृत अवस्थेमुळे आपण घेतलेल्या निर्णयांवर शिक्कामोर्तब होईल आणि त्यात यश मिळण्याची शक्यता वाढेल। 12वी राशी ही मुक्तीची राशी मानली जाते आणि शनी हा कर्मबंधाचा कारक आहे। त्यामुळे या काळात कर्मबंधनातून मुक्ती मिळण्याची संधी निर्माण होते। पंचम भाव हा प्रारब्धाचा भाव आहे आणि शनी हा कर्माचा कारक आहे। पूर्वजन्मी केलेल्या कर्मांचे परिणाम कधी कधी दुःख किंवा आजारांच्या रूपात येतात, पण या जन्मात केलेले पुण्य आपल्याला चांगले फळ देते। मनुष्य आपल्या कर्माने प्रारब्धही बदलू शकतो आणि हाच बदल्या काळात दिसून येईल। पंचम भाव हा संततीचा भाव आहे। त्यामुळे संततीशी संबंधित कामे, त्यांच्या शिक्षण आणि करिअरबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी हा काळ अनुकूल आहे। शनी हा 27 जूनपर्यंत या स्थितीत राहून ही जबाबदारी पूर्ण करेल। वृश्चिक राशीसाठी शनी 2 भावांचा स्वामी आहे, पराक्रम भाव आणि चतुर्थ भाव। त्यामुळे शनी तुमच्यासाठी सुखकारक आहे। प्रॉपर्टीशी संबंधित कामे, घर खरेदी किंवा गुंतवणूक यासाठी हा काळ उत्तम आहे। तसेच प्रवास, रिअल इस्टेट, ट्रॅव्हलिंग क्षेत्र किंवा IT सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठीही ही वेळ लाभदायक ठरू शकते। शनीचा उद्य केवळ तुमच्या कर्मांना जागृत करत नाही तर तुम्हाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेण्याची क्षमता ठेवतो। पंचम भाव हा धर्म त्रिकोणाचा भाग आहे, त्यामुळे शनी तुम्हाला धार्मिकतेकडे प्रेरित करेल। तुम्ही अधिक आध्यात्मिक व्हाल आणि धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळेल। शनी हा एक वेगळाच देव मानला जातो जो आपल्याला वेगळी शिकवण देतो। इतर ग्रह वेगवेगळे मार्ग दाखवतात, पण शनी एकच गोष्ट सांगतो, कर्म हीच पूजा आहे। जो व्यक्ती आपल्या कर्माला पूजा मानून सातत्याने काम करत राहतो त्याच्यासाठी इतर सर्व पर्याय लहान ठरतात। तुमचा कर्मावर असलेला फोकस आणि सातत्य तुम्हाला यशाच्या दिशेने नक्कीच पुढे नेईल। धैर्य ठेवून पुढे चालत राहणारा माणूसच खऱ्या अर्थाने सोन्यासारखा शुद्ध आणि कांचन बनतो। जो स्वतःला आपल्या कर्मभूमीत तपवतो, मेहनतीने घडवतो, त्यालाच यश प्राप्त होते। पंचभावातील शनी अशीच परिस्थिती निर्माण करणार आहे। आता शनीकडे 3 दृष्टी आहेत। या तीनही दृष्टींचे परिणाम 12 तारखेपासून कसे मिळतील ते समजून घ्या। शनीची पहिली दृष्टी सप्तम भावावर पडते। सप्तम भाव म्हणजे व्यवसाय आणि करिअरचे क्षेत्र, म्हणूनच शनी म्हणजे संघर्ष असे म्हटले जाते। पण संघर्ष म्हणजे फक्त कठोर मेहनत करूनही काहीच मिळत नाही असे नाही। जितकी मोठी मेहनत तितकाच मोठा पुरस्कार शनी देव देतात। जर तुम्ही 10 रुपये इतकी मेहनत केली तर 10 रुपये मिळेल। पण इतकी मेहनत करण्याची तयारी असेल तर शनी असा ग्रह आहे जो सामान्य माणसालाही राजा बनवू शकतो। याचा अर्थ सप्तम भावावर शनीची दृष्टी असल्यामुळे
तुमच्या कर्मक्षेत्रात मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे. ज्यांचे विवाह होत नाहीत त्यांच्यासाठी विवाहाचे योग तयार होतील. विशेषतः प्रेमविवाहाची इच्छा असणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. पंचम भाव हा प्रेमाचा आणि सप्तम भाव हा विवाहाचा आहे. या दोघांचा संबंध आल्यामुळे प्रेमविवाहाची शक्यता वाढते. पंचम भाव मनाचा आणि सप्तम भाव जोडीदार व व्यवसायाचा आहे. त्यामुळे अनेक लोक या काळात व्यवसायाकडेही वळू शकतात. जे आधीच व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठीही हा काळ प्रगतीचा संकेत देणारा आहे. शनी म्हणजे कर्तव्य, ड्युटी. त्यामुळे कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे. पंचभावात संततीसाठी काही करणे, त्यांच्या शिक्षण आणि भविष्याची काळजी घेणे हे तुमचे कर्तव्य आहे. जर तुम्ही ते पार पाडले तर शनी प्रसन्न होऊन करिअरमध्ये मोठे यश देईल. सप्तम भाव दाम्पत्य जीवनाचा आहे. जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगले संबंध ठेवले तर शनीचे शुभ परिणाम मिळतील. अन्यथा समस्या निर्माण होऊ शकतात. चांगले नाते राखल्यास हेच तुमच्या यशाचे कारण ठरेल. शनीची 7वी दृष्टी लाभ भावावर पडते. त्यामुळे नवीन संधी आणि अधिक उत्पन्नाचे मार्ग खुलतील. आतापर्यंत मिळणाऱ्या लाभापेक्षा अधिक लाभ मिळण्याची शक्यता वाढेल. शनी सध्या 12 अंशांवर असून तो पूर्ण युवा अवस्थेत आहे. जेव्हा ग्रह युवा अवस्थेत असतो तेव्हा तो 100 परिणाम देतो. त्यामुळे उत्पन्नाच्या संधी वाढतील. नवीन नोकरी, चांगले उत्पन्न, मानसिक तणावातून मुक्ती असे फायदे मिळू शकतात. एकादश भाव हा इच्छापूर्तीचा भाव आहे. शनी परिणाम देतो पण थोड्या विलंबाने. त्यामुळे धैर्य आणि सातत्य खूप महत्त्वाचे आहे. जो व्यक्ती आपल्या कामात सातत्य ठेवतो तोच मोठे यश मिळवतो. शनीची कृपा सर्वांवर असेल पण जो मेहनत करतो त्यालाच जास्त लाभ मिळेल. एकादश भाव मोठ्या भावंडांचा आणि सामाजिक वर्तुळाचा आहे. त्यामुळे मोठ्या भावंडांसाठी आणि समाजासाठी काही करणे आवश्यक आहे. शनी हा गरीब, मेहनती आणि गरजू लोकांचा कारक आहे. जर तुम्ही अशा लोकांना मदत केली जसे एखाद्या गरजूला अन्न दिले तर शनी मोठ्या लाभाच्या रूपात त्याचे फळ देतो. शनीची 3री म्हणजे 10वी दृष्टी धन भावावर पडते. ही दृष्टी फक्त शनीकडेच आहे. त्यामुळे धनप्राप्तीचे योग वाढतात. द्वितीय भाव हा धन आणि कुटुंबाचा भाव आहे. शनी म्हणजे व्यवस्थापन आणि कर्तव्य. त्यामुळे आपल्या कर्तव्याने आणि मेहनतीने आपण आर्थिक स्थिती सुधारू शकतो. जून 2027 पर्यंत शनीची दृष्टी धन भावावर राहणार आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात सुधारण्याची शक्यता आहे. सध्याच्या स्थितीपेक्षा अनेक पटीने चांगली प्रगती होऊ शकते. द्वितीय भाव हा कुटुंबाचाही आहे. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडणे, व्यवस्थापन ठेवणे आणि कर्तव्य निभावणे हेच यशाचे खरे सूत्र ठरणार आहे. तुम्ही जे पैसे कमवत आहात ते कसे वापरत आहात. जिथे 10 रुपये काम होऊ शकते तिथे तुम्ही 50 रुपये किंवा तर खर्च करत नाही ना. हीच तुमची जबाबदारी आहे आणि हे व्यवस्थापन तुम्हाला करावे लागेल. द्वितीय भावावर शनी देवांची दृष्टी आहे. हा तो ग्रह आहे जो सामान्य माणसालाही श्रीमंत बनवू शकतो. याचा अर्थ धनभावावर शनीची दृष्टी असल्यामुळे अपार धनसंपत्ती मिळण्याची शक्यता असते. मात्र हे राहूसारखे नाही की एका रात्रीत करोडपती बनवेल किंवा पुन्हा गरीब करेल. शनी हळूहळू परिणाम देतो, वेळ घेतो पण पूर्ण आणि स्थिर यश देतो. शनी जागृत झाल्यानंतर धनप्राप्तीचे मार्ग खुलतात. आपण आपल्या पैशांची बचत करू शकतो कारण द्वितीय भाव हा संचित धनाचा भाव आहे. त्यामुळे या काळात बचत वाढवण्याची संधी मिळते. द्वितीय भाव हा कुटुंबाचाही आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबियांसोबतचे संबंध कसे आहेत हे महत्त्वाचे ठरते. जर तुमचे संबंध चांगले असतील तर तुम्ही शनिदेवांना प्रसन्न केले आहे असे मानले जाते. दुसरा भाव किंशी संबंधित आहे. तुम्ही तुमच्या पैशांचे योग्य व्यवस्थापन करत आहात का? बँकेत व्यवहार करता का? म्हणूनच असे सांगितले जाते की ज्यांच्या कुंडलीत दुसरा भाव मजबूत करायचा आहे किंवा ज्यांच्यावर शनीची दृष्टी आहे त्यांनी बँकेत जाऊन काही वेळ घालवावा.
त्यामुळे त्या ग्रहाची ऊर्जा सक्रिय होते आणि धनवृद्धीचे मार्ग खुलतात. आता उपाय काय? शनिदेवांसाठी सर्वात मोठा उपाय म्हणजे कर्मप्रधान विश्व रचले आहे, जो जसे कर्म करतो तसेच फळ भोगतो. तुमच्या कर्मालाच पूजा माना. जे कामगार रस्त्यावर काम करत आहेत, कारण रस्ता हा शनीच्या क्षेत्रात येतो, त्यांना मदत करा. त्यांच्या गरजांमध्ये हातभार लावा. असे केल्याने तुम्ही शनीचे शुभ परिणाम आपल्या जीवनात आणू शकता आणि विशेष प्रगती साधू शकता. शनी फक्त परीक्षा घेत नाही, तो योग्य वेळी तुमचं नशीबही बदलतो. पण लक्षात ठेवा, नशीब बदलण्याची किल्ली तुमच्या कर्मातच आहे. आजचा तुमचा प्रत्येक छोटासा प्रयत्न उद्याच्या मोठ्या यशाची पायाभरणी करत आहे. धैर्य ठेवा, सातत्य ठेवा आणि आपल्या मार्गावर ठाम राहा. कारण शनी न्याय देतो आणि तो नेहमीच योग्य वेळी देतो. तुमचा काळ बदलतोय, प्रश्न एवढाच आहे, तुम्ही तयार आहात का? धन्यवाद. हर हर महादेव.